वेलकम स्टुडंट्स. तुम्ही जर सध्या न्यूज फॉलो करत असाल काही दिवसांपासून, तुम्हाला एक गोष्ट माहीत असेल की संसदेमध्ये सध्या भरपूर वाद चालू आहे. ओके, राहुल गांधींचं भाषण होतं. त्यांचे ॲलिगेशन्स आहे की त्यांना जे आहेत, जे शब्द बोलायचे होते की जे काही त्यांना बोलायचं होतं ते त्यांना बोलू दिलं नाही. आणि हे जी सगळी जी कॉन्ट्रोवर्सी जी सगळी झालेली आहे ती झालेली आहे राष्ट्रपतींच्या आभार प्रस्तावावर. ओके, आता इथे आपल्याला काय गोष्टी समजून घ्यायच्या आहे की राष्ट्रपतीचा जो आभार प्रस्ताव असतो तो काय असतो, तो कसा कधी ठेवला जातो, त्यावर कशा प्रकारची चर्चा होते, वोटिंग होते का नाही होते, त्याचा काय इम्पॉर्टन्स असते, त्याच्यामध्ये कोणकोणती आव्हाने आहेत, या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायच्या आहेत. आपल्याला पॉलिटिक्समध्ये चर्चा करायची नाही आहे. ओके, की कोणकोणत्या पक्षाचे नेते बोलले आहेत किंवा त्यांना का बोलू दिलं नाही, त्यामध्ये काय पॉलिटिक्स होतं, पॉलिटिक्स आपल्याला नको आहे. परंतु एखादी गोष्ट करंट अफेअर्समध्ये आलेली आहे, मग आपल्या सिलेबसशी ते जोडल्या जाते, मग सिलेबसशी जोडल्या जाते तर आपल्यासाठी महत्त्वाची आहे. जर लोकसभेमध्ये राष्ट्रपतीच्या आभार प्रस्तावावर जर वाद चालू असेल, तर विरोधी पक्षांचा सध्या जो वाद चालू आहे, आपल्याला वाद का होत आहे हे डायरेक्टली एक्झामला पॉलिटिकल गोष्ट महत्त्वाची नाही आहे, परंतु वाद होतो कोणत्या गोष्टीवर आहे, राष्ट्रपतीच्या आभार प्रस्तावावर. आणि राष्ट्रपतीचा आभार प्रस्ताव हे ऑलरेडी आपल्या संसद चॅप्टरमध्ये आहे. तुम्ही जर पॉलिटिक्सचा सिलेबस पाहिला तर त्यामध्ये संसद चॅप्टरमध्ये दिसतो. म्हणून आपल्याला ते समजून घ्यायचं आहे. प्रिलिमच्या दृष्टीने सुद्धा, मेनच्या दृष्टीने सुद्धा हे जास्त महत्त्वाचं होऊन जाते. याच्या आधी एवढा मोठा वाद राष्ट्रपतींच्या आभार प्रस्तावावर झाला नव्हता, तो यावेळेस होत आहे, म्हणून आपल्याला एक्झामसाठी महत्त्वाचा आहे. म्हणून आपण यावर चर्चा करतो आहे की हा वाद जो झालेला आहे, या वादानुसार आपल्याला आता समजून घ्यायचं आहे की आपल्या एक्झामसाठी मग आपल्याला कोणकोणत्या गोष्टी करायच्या आहेत. इथे सुरुवातीला आपण जो समजून घेतोय तो समजून घेतोय राष्ट्रपतींचा आभार प्रस्ताव जो आहे, या आभार प्रस्तावामध्ये काय गोष्टी केल्या जातात. आता एक त्याच्या आधी तुम्हाला थोडी इन्फॉर्मेशन देतो की आभार प्रस्ताव जो असतो, ओके, तो कधी दिला जातो, तर ते ज्यावेळेस राष्ट्रपती आपलं अभिभाषण करतात. आता राष्ट्रपतींचं अभिभाषण करण्याच्या बाबतीमध्ये आपल्याकडे संविधानामध्ये ऑलरेडी तरतुदी दिलेल्या आहेत, समोर पण त्याची चर्चा होणारच आहे की राष्ट्रपतींना 2 वेळ संसदेमध्ये अभिभाषण करायचं आहे. आपल्या संविधानामध्ये सांगितलंय, लक्षात घ्या. एक वेळ ज्या वेळेस इलेक्शन होत असतात, प्रत्येक 5 वर्षांनी लोकसभेची इलेक्शन होतात, त्यानंतर इलेक्शन झाल्यानंतर ज्यावेळेस पहिल्यांदा अधिवेशन भरते, त्या अधिवेशनाची सुरुवात जी आहे राष्ट्रपतीच्या अभिभाषणाने होते. म्हणजे राष्ट्रपती येतात, त्या ठिकाणी भाषण देतात, त्या ठिकाणी जे आहे लोकसभे राज्यसभेचे सदस्य सोबत बसतात आणि ते अभिभाषण ऐकतात. ही एक गोष्ट, यावेळेस राष्ट्रपती अभिभाषण करतात. अजून एक इन्सिडेंट आहे, ज्यावेळेस राष्ट्रपती अभिभाषण करतात तो कधी, प्रत्येक वर्षी ज्यावेळेस पहिलं अधिवेशन सुरू होते त्यांची सुरुवात राष्ट्रपतीच्या अभिभाषणाने होते. जसं आता बजेट सेशन चालू होता, मग बजेट सेशनची सुरुवात जी आहे राष्ट्रपतीच्या अभिभाषणाने झाली आणि त्याच्यानंतरच हा वाद चालू होतो. कारण राष्ट्रपतीच्या अभिभाषणानंतर होत असते चर्चा. त्या राष्ट्रपती जे काही बोललेले आहे, जे काही त्यांनी भाषण दिलेलं आहे त्यावर चर्चा होत असते. ती चर्चा कधी होते, ज्यावेळेस राष्ट्रपती भाषण देऊन जातात, मग लोकसभे आणि राज्यसभेमध्ये एक आभार प्रस्ताव ठेवला जातो. त्याच्या नावात आहे मोशन ऑफ थँक्स, आभार प्रस्ताव, की राष्ट्रपती आलेत, बोललेत, वेळ दिला आणि या गोष्टी मांडल्या, त्याबद्दल राष्ट्रपतींचे आभार, म्हणून त्याला म्हटलं जाते आभार प्रस्ताव, जो लोकसभे आणि राज्यसभेमध्ये ठेवला जातो. ज्यावेळेस हा प्रस्ताव लोकसभा आणि राज्यसभेमध्ये ठेवत आहे, त्यानंतर त्यावर होते चर्चा. एक 4-5 दिवसांची त्यावर चर्चा होत असते, लोकसभेमध्ये सुद्धा राज्यसभेमध्ये सुद्धा. आणि सध्या जो वाद झाला पूर्ण लोकसभेमध्ये, तो त्याच चर्चेदरम्यान झालेला आहे, आभार प्रस्तावाच्या चर्चेदरम्यान. ओके, आता हे बॅकग्राऊंड तुम्हाला सांगितलं याच्यासाठी, म्हणजे ह्या गोष्टी तुम्हाला व्यवस्थित समजतील. तर या जो राष्ट्रपतींचं अभिभाषण आहे, अभिभाषण जे होते त्यामध्ये कोणकोणत्या गोष्टींवर फोकस केला जातो, तर अभिभाषणामध्ये फक्त उपचार नाही तर सरकारचा आरसा सुद्धा दाखवला जातो. राष्ट्रपती येतात, अभिभाषण करतात, त्या ठिकाणी उपचार म्हणजे काय, की बाबा कोणकोणत्या गोष्टी आम्ही करणार आहोत, कोणकोणत्या गोष्टी करायला पाहिजे ते पण राष्ट्रपती सांगतात सरकारच्या धोरणांच्या बाबतीमध्ये. आणि एक सरकारचा आरसा सुद्धा दाखवला जातो की कोणकोणत्या गोष्टी सरकारने ऑलरेडी केलेल्या आहेत. तर दोन्ही गोष्टी इम्पॉर्टंट, की आम्ही काय करत आहोत, काय करायला पाहिजे, हे राष्ट्रपती आपल्या अभिभाषणामध्ये सांगत असतात की सरकारने कोणकोणत्या गोष्टी केल्या, मागील कामगिरीचा आढावा सुद्धा आणि भविष्याचा वेध सुद्धा, की भविष्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी करणे आवश्यक आहे आणि कोणकोणत्या गोष्टी सरकार ऑलरेडी करणार आहे. ओके, हे राष्ट्रपतीच्या अभिभाषणामध्ये असतात. लक्षात घ्या, राष्ट्रपती कार्यकारी मंडळाचे सुद्धा हेड आहेत, अध्यक्ष आहे. त्यामुळे ती जी सरकार आहे, जी केंद्रातली सरकार आहे, ती राष्ट्रपतींची सरकार आहे. आणि राष्ट्रपती ते सांगत असतात की माझ्या सरकारने हे केलंय, माझी सरकार हे करणार आहे, हे त्यांच्या अभिभाषणामध्ये ते सांगतात. ओके,
मग हा जो आभार प्रस्ताव जो असतो, ओके, जर राष्ट्रपतींचं अभिभाषण झाल्यानंतर तो आभार प्रस्ताव अतिशय महत्वाचा आहे. त्या आभार प्रस्तावाला विश्वासदर्शक ठरावासारखं घेतलं जाते. विश्वासदर्शक ठराव पहिले आता हे समजून घ्या. जसा अविश्वास प्रस्ताव असतो, अविश्वास ठराव असतो, तसा विश्वासदर्शक ठराव असतो. सरकारला ज्यावेळेस मेजॉरिटी प्रूव्ह करायची असते की माझ्याकडे मेजॉरिटी आहे, ज्यावेळेस एखाद्या पंतप्रधानाला सांगायचं असते त्यावेळेस विश्वासदर्शक प्रस्ताव लोकसभेमध्ये ठेवला जातो, जो पास होणे आवश्यक असते. पास झाला तर सरकार टिकेल, फेल झालं तर सरकार पडेल. जो आभार प्रस्ताव असतो राष्ट्रपतीचा, मी सांगितलंय तो लोकसभा आणि राज्यसभा दोन्हीकडे ठेवला जातो. लोकसभेत पास होणे त्याला इम्पॉर्टंट असते, कारण लोकसभेमध्ये सरकारची मेजॉरिटी आहे आणि ती सरकारचीच बाजू त्या ठिकाणी राष्ट्रपती मांडत आहे. तो जर आभार प्रस्ताव लोकसभेमध्ये फेल गेला, जसा विश्वास प्रस्ताव लोकसभेमध्ये फेल गेल्यानंतर सरकारला राजीनामा द्यावा लागतो, आभार प्रस्ताव सुद्धा फेल गेला तर सरकारला राजीनामा द्यावा लागू शकतो. ओके, म्हणून त्याला एक प्रकारे विश्वासदर्शक प्रस्तावासारखं म्हटलं जाते आणि या ठिकाणी सत्तेची कसोटी लागलेली असते. लोकसभेमध्ये ते पास व्हावंच लागते. राज्यसभेमध्ये जर तो प्रस्ताव जर फेटाळला गेला, आभार प्रस्ताव, किंवा त्याच्यामध्ये अपोजिशननी ठराव पास करून जर आभार प्रस्तावामध्ये बदल जरी केले, काही फरक पडत नाही, कारण राज्यसभेमध्ये सरकारची मेजॉरिटी नसली तरी फरक पडत नाही. लोकसभेमध्ये मेजॉरिटी पाहिजे, त्यामुळे लोकसभेमध्ये आभार प्रस्ताव पासच व्हावा लागतो, नाहीतर सरकारला राजीनामा द्यावा लागतो. म्हणून आभार प्रस्ताव महत्वाचा आहे, त्याला पास होणं महत्वाचं आहे. आपल्याकडे आभार प्रस्तावाच्या बाबतीमध्ये 2 कलम आहे, ते कलम लक्षात ठेवायचे. एक या ठिकाणी एक कलम 86 आहे, एक कलम 87 आहे. कलम 86 काय म्हणत आहे? संसदेला संबोधित करण्याचा राष्ट्रपतींचा अधिकार. राष्ट्रपती संसदेला संबोधित करू शकतात आणि जे अभिभाषण राष्ट्रपती देत आहेत दरवर्षी पहिल्या अधिवेशनाच्या वेळेस, म्हणजे बजेट सेशनच्या वेळेस, ते कलम 86 नुसार आहे. कलम 87 काय म्हणते? बंधनकारक संबोधन लोकसभेच्या प्रत्येक सार्वजनिक निवडणुकीनंतर आणि निवडणुकीनंतरच्या पहिल्या अधिवेशनात आणि दरवर्षीच्या पहिल्या अधिवेशनात राष्ट्रपतींचं संबोधन हे अनिवार्य आहे. राष्ट्रपतींना यावंच लागते, त्या ठिकाणी अभिभाषण करावंच लागते. त्याच्यानंतरच हा आभार प्रस्ताव येतो आणि यावर 3 ते 4 दिवस वोटिंग होत असते. आता या ठिकाणी एक कन्सेप्ट किंवा जी क्रिटिसिझम केली जाते, जे टीका केली जाते त्या आभार प्रस्तावाची, की आवाज राष्ट्रपतींचा असतो मात्र शब्द सरकारचे असतात. आणि तसं पाहिलं तरी खरी गोष्ट आहे. राष्ट्रपती जे अभिभाषण देत असतात ते अभिभाषण राष्ट्रपती जरी देत असतील तरी ते अभिभाषण राष्ट्रपतींना लिहून दिलेलं असते सरकारने, कॅबिनेटनी ते बनवलेलं असते, राष्ट्रपतीला सबमिट केलं जाते, राष्ट्रपती येतात संसदेमध्ये ते वाचून दाखवतात. म्हणून असं म्हटलं जाते की आवाज जरी राष्ट्रपतींचा असेल तरी शब्द सरकारचे असतात. म्हणून जर राष्ट्रपतीचा जर आभार प्रस्तावावर वोटिंग झाली आणि लोकसभेमध्ये जर वोटिंग जर फेल गेली तर सरकारचीच मेजॉरिटी नाही असं म्हटलं जाते, कारण ते आभार प्रस्ताव दिला कोणी होता? तो आभार प्रस्ताव दिला होता सरकारनेच. या ठिकाणी एक पूर्ण प्रोसिजर दिलेली आहे राष्ट्रपतीच्या अभिभाषणाची आणि आभार प्रस्तावाची. सुरुवातीला काय आहे? राष्ट्रपतींचं अभिभाषण होते, त्यानंतर प्रस्ताव मांडला जातो, आभार प्रस्ताव. सत्ताधारी पक्षाचा एखादा मंत्री तो आभार प्रस्ताव मांडतो. चला, आभार प्रस्ताव मांडला की त्याच्यानंतर होत असते चर्चा. हे जे अपोजिशनचं क्रिटिसिझम आहे, मी आधी सांगितलं, राहुल गांधींनी जे क्रिटिसिझम केलं, जे काही वाद झाला राहुल गांधींच्या भाषणाबद्दल, तो सगळा वाद या स्टेज दरम्यान झालेला आहे. चर्चेच्या दरम्यान तो 3 ते 4 दिवस जी चर्चा चालू असते त्यामध्ये सुधारणा करण्यासाठी बदल सुद्धा सुचवले जाऊ शकतात. अपोजिशन नॉर्मली सांगते की नाही, ही गोष्ट बदला आभार प्रस्तावाची, ही गोष्ट बदला आभार प्रस्तावाची. आता लोकसभेमध्ये सरकारची मेजॉरिटी असल्याने लोकसभेमध्ये तर आभार प्रस्तावामध्ये नॉर्मली बदल होतच नाही. राज्यसभेमध्ये बराच वेळ सरकारची मेजॉरिटी नसते, त्यामुळे राज्यसभेमध्ये अपोजिशन आपल्या मेजॉरिटीचा वापर करून आधार प्रस्तावामध्ये सुधारणा सुद्धा करू शकतात, बदल सुद्धा करू शकतात. त्यानंतर पंतप्रधानांचं एक उत्तर आहे, ते पंतप्रधान येतात, लोकसभेमध्ये सुद्धा येतात, राज्यसभेमध्ये सुद्धा येतात. पंतप्रधान त्या ठिकाणी जे आहे आपलं उत्तर देतात, त्या ठिकाणी समारोप होतो आणि शेवटी होते वोटिंग, मतदान होते आभार प्रस्तावावर. लक्षात घ्या, एक्झाम मध्ये जे विचारले जाते, आभार प्रस्तावावर मतदान होते का? आभार प्रस्तावावर मतदान होत असते. मोशन ऑफ थँक्सवर मतदान होते, ते मतदान होते म्हणूनच तर सरकारची मेजॉरिटी प्रूव्ह होते. मतदान होते लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये. लोकसभेमध्ये मतदानामध्ये सरकारला पास व्हावं लागते, राज्यसभेमध्ये मतदानामध्ये जर सरकार मागे जरी पडलं तरी फरक पडत नाही. नॉर्मली जे आहे आपल्याला 12 तासाची चर्चा आपल्याला दिसून येते, 3 ते 4 दिवसाची. 3 ते 4 दिवस हा कालावधी असतो ज्यावेळेस ही चर्चा चालू असते. नॉर्मली 12 तास ही चर्चा चालू असते. यामध्ये
आपल्याला जे सदस्य दिसतात, जवळजवळ 80 सदस्य लोकसभेची या प्रस्तावावर चर्चा करतात आणि राज्यसभेचे जे आहे 40 सदस्य जे आहेत या सगळ्या प्रस्तावावर चर्चा केली जाते. आता कोण किती वेळ चर्चा करणार, कशी चर्चा करणार, ते सगळं काम कोणाचं असते डिसाईड करण्याचं? सभापतींचं काम असते, जेणेकरून एक शिस्त पाळली जाईल. ओके, त्याच्यासाठी सभापती जो आहे वेळ अलोकेट करून देतात, कोणता सदस्य किती वेळ बोलणार आहे आभार प्रस्तावावर. ओके, मग या ठिकाणी केवळ कौतुक सरकारचं केलेलं नसते, तर एक चिकित्सेचा अधिकार सुद्धा असतो. सरकारच्या धोरणांचं समर्थन करायचं असेल, सरकारच्या धोरणाचं समर्थन सुद्धा केलं जाऊ शकते चर्चेच्या दरम्यान, किंवा सुधारणा प्रस्ताव सुद्धा टाकला जाऊ शकतो चर्चेच्या दरम्यान. चर्चेच्या वेळेस सरकारचं सांगू शकते सरकारने हे केलंय, सरकारने ते केलंय, सरकार आपलं समर्थन करते. अपोजिशन त्या ठिकाणी सुधारणा सांगू शकते, सुचवू शकते की तुम्ही हे जे राष्ट्रपती जे या गोष्टी बोललेल्या आहेत सरकारबद्दल, आम्हाला त्यामध्ये सुधारणा करायच्या आहे, किंवा त्यांचे अंमलबजावणी करताना ज्या ज्या आव्हाने आहेत त्याच्याबद्दल आम्हाला सुधारणा सुचवायच्या आहेत, सुधारणा सुचवू शकतात. आणि ही चांगली गोष्ट असते. अपोजिशननी दिलेल्या सुधारणा या धोरणांचा भाग सुद्धा बनू शकतो, चांगले धोरण आणण्यासाठी आणि धोरणांची चांगल्या प्रकारे अंमलबजावणी होण्यासाठी. 2026चा एक घटनाक्रम या ठिकाणी दिलेला आहे. पहा, आपले जे राष्ट्रपती आहेत द्रौपदी मुर्मू यांचं संसदेला संबोधन कधी झालेलं आहे? 28 जानेवारी 2026ला ते येतात, आपलं अभिभाषण करतात. फेब्रुवारीचा जो पूर्ण आठवडा जो आहे दोन्ही सभागृहामध्ये आभार प्रस्तावावर पूर्ण चर्चा चालते. 5 फेब्रुवारी 2026ला लोकसभेमध्ये तो प्रस्ताव जो आहे तो मंजूर होतो. त्याच्या आधी सगळी कॉन्ट्रोवर्सी होऊन जाते, मग त्यानंतर लोकसभेमध्ये हा प्रस्ताव मंजूर होऊन जातो 5 फेब्रुवारी 2026. आणि या जे राष्ट्रपतींनी जे अभिभाषण दिलं होतं यावर्षी, ज्याच्यावर हा आभार प्रस्ताव आला होता, त्यांनी 2 गोष्टीवर मेन फोकस केला होता. राष्ट्रपती 2 गोष्टीवर मेन फोकस करतात. पहिलं, विकासाचे ध्येय. भाषणामध्ये राष्ट्रीय प्रगती आणि विकासाच्या ध्येयावर विशेष भर असतो की सरकार लोकांचा विकास करण्यासाठी काय काय करत आहे. 2047 पर्यंत आपल्याला विकसित भारत अचीव करायचा आहे, त्याच्यासाठी सरकार काय करत आहे, तर एक विकासाचं ध्येय सुद्धा दिलेलं आहे. त्यानंतर दीर्घकालीन योजना सुद्धा राष्ट्रपतीच्या भाषणामध्ये देतात की भविष्यातील आव्हानं पेलण्यासाठी, भारताला पुढे नेण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजना, की सरकार अजून लॉंग टर्म कोणकोणते प्लॅन्स बनवत आहे, धोरण बनवत आहे, त्याही गोष्टीवर फोकस केला जातो. त्यामुळे विकासाचं ध्येय आणि दीर्घकालीन योजना या 2 गोष्टीवर आपल्याला दिसून येतो या वर्षीच्या राष्ट्रपतींच्या अभिभाषणाचा पूर्ण भर. ओके, परंतु एवढं असून सुद्धा आपल्याला काही आव्हाने दिसून येतात. ते आव्हाने म्हणजे इथे दिलेलं सुद्धा आहे की 2026ला म्हणजे या वर्षीचे बजेट सेशन झालं, चर्चेदरम्यान काही काळ विलंब आणि व्यत्ययाची परिस्थिती आलेली होती. खूप लेट झालंय, प्रत्येकाला बोलण्याचा चान्स मिळालेला नाही आणि त्यामध्ये कॉन्ट्रोवर्सी सुद्धा खूप जास्त झाली, व्यत्यय सुद्धा खूप आलेत. ओके, की कोणाला बोलू दिलं नाहीये, जे लीडर ऑफ अपोजिशन विरोधी पक्ष नेता त्यांना बोलू दिलं नाही, म्हणून 2 जे सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष यांच्यामध्ये वाद चालू झाला, गोंधळ झाला, भरपूर गोंधळ संसदेमध्ये झाला. बराच वेळ जे आहे संसदेची कारवाई स्थगित करावी लागली. हे सगळे आपल्याला आव्हाने दिसून येतात. इथे सर्वात चांगली महत्वाची गोष्ट कोणती आहे? ती आहे संसदीय नियमानुसार वेळेचं नियोजन करणे. तोच आपल्याला मेन उपाय दिसून येतो. हेच करणे सर्वात जास्त आवश्यक आहे की सभापतींनी वेळेचं नियोजन करून घेतलं पाहिजे. त्यासाठी आवश्यक असेल तर त्यांच्याकडे जे अधिकार आहे त्या अधिकारांचा वापर केला पाहिजे, ते आपल्याला करणे आवश्यक आहे, जेणेकरून सभागृहामध्ये शिस्त चालेल आणि जसा यावेळेस गोंधळ झाला तसा यावेळेस गोंधळ होणार नाही. आणि आभार प्रस्तावाची चर्चेची महत्व आपल्याला नेहमी दिसून येते. ते महत्व काय आहे? एक तर या ठिकाणी सरकारचं उत्तरदायित्व सुनिश्चित होते. आभार प्रस्तावाच्या चर्चेच्या दरम्यान अपोजिशन सरकारला प्रश्न विचारते, सरकारला उत्तर द्यावेच लागतात. त्यामुळे सरकारचं एक उत्तरदायित्व या ठिकाणी सुनिश्चित होते. वेगवेगळे प्रश्न अपोजिशन कडून उचलले जातात, त्यावर सरकारला उत्तर द्यावं लागते. त्यामुळे उत्तरदायित्व सुनिश्चित होते सरकारचं. त्यानंतर एकात्मता. या प्रस्तावामुळे संसदेमध्ये एकात्मता निर्माण होते, विविध मते ऐकली जातात. त्या ठिकाणी लोकसभा राज्यसभेचे सदस्य सोबत येऊन बसतात ज्यावेळेस अभिभाषण असते. त्यानंतर त्याच्यावर चर्चा होते, वेगवेगळ्या लोकांना आपलं मत मांडण्याचा अधिकार येतो. ते मत सरकार जे आहे ते नमूद करून घेते, जेणेकरून भविष्यातील धोरणं ज्यावेळेस ऐकले जातील, धोरणे मांडले जातील, त्यावेळेस त्याचा फायदा होईल. त्यामुळे एक एकात्मता आपल्याला दिसून येते. धोरणात्मक निर्णय जे आहेत ते सुद्धा घेतले जाऊ शकतात. बराच वेळ या चर्चेमधून अनेक महत्त्वपूर्ण निर्णय आणि दिशा मिळते. महत्त्वाचे निर्णय सरकार घेते जे अपोजिशननी मुद्दे मांडलेले आहेत त्यावरून. भविष्यातली धोरणांमध्ये या चर्चेतले जे मुद्दे उचललेले आहेत त्या मुद्द्यांचा वापर होतो. त्यामुळे धोरणात्मक निर्णयासाठी सुद्धा ही आभार प्रस्तावाची चर्चा जी आहे ती महत्त्वाची आहे. आणि यामध्ये शेवटी काय होते? लोकशाहीचं बळकटीकरण तर होतच आहे ना.
ओके, कारण या ठिकाणी सरकार आहे, अपोजिशन आहे, चर्चा करत आहे आणि सरकारने जे कोणते निर्णय घेतलेले आहे जे राष्ट्रपतीच्या अभिभाषणामध्ये मिळतात, ते राष्ट्रपतीच्या अभिभाषणामध्ये येतात, त्याला संसदीय पाठबळ सुद्धा मिळत आहे. कारण संसदेमध्ये, लोकसभा आणि राज्यसभेमध्ये तो आभार प्रस्ताव पास झाला. याचा अर्थ काय, राष्ट्रपतींनी जे अभिभाषण दिले, जे सरकारचं मत होतं, राष्ट्रपतींचं अभिभाषण म्हणजे सरकारचं मतच होतं, सरकारचे धोरणं त्यामध्ये सांगितलेले होते, त्याला संसदेचं पाठबळ मिळालेलं आहे. म्हणजे सरकारला संसदेचा सपोर्ट मिळालेला आहे, हे आपल्याला त्यावरून कळून येते. या सगळ्या डिस्कशनचा एक थोडक्यात आपल्याला सारांश या ठिकाणी दिलेला आहे की राष्ट्रपतीचं भाषण हे सरकारच्या धोरणांचे आणि कामगिरींचे एक अधिकृत विधान असते, सरकारचं धोरण त्यामध्ये सांगितलेलं असते. कलम 87 नुसार वर्षाच्या सुरुवातीला संसदेमध्ये येऊन त्या ठिकाणी अभिभाषण करणे हे राष्ट्रपतीला बंधनकारक आहे. आभार प्रस्ताव जर मंजूर झाला नाही तर सरकार पडू शकते. लोकसभेमधलं सांगतोय, राज्यसभेमध्ये मंजूर नाही झाला चालतो, लोकसभे मंजूर नाही झाला सरकार पडू शकते. आणि 2026 मध्ये विकासाच्या मुद्द्यावरून आणि शिस्त पद्धतीने ही प्रक्रिया पार पडलेली आहे. थोडासा गोंधळ झाला, परंतु ओव्हरऑल ती प्रक्रिया व्यवस्थित पार पडलेली आहे. ओके, या गोष्टी आपल्यासाठी एक्झामला महत्वाच्या आहेत, प्रिलिमला सुद्धा याचे महत्वाचे हे मुद्दे महत्वाचे आहेत आणि मेन्सला सुद्धा. ओके, अशा प्रकारे आपल्या करंट अफेअर्समध्ये ज्या गोष्टी चालू असतात त्याला आपल्याला सिलेबसला कनेक्ट करावं लागते आणि त्यानंतरच आपला व्यवस्थित अभ्यास होतो. एक्झाममध्ये आपण चांगले आन्सर लिहू शकतो. ओके, चला, हे आपण व्यवस्थित समजून घेतलेलं आहे. आभार प्रस्ताव. ऑल द बेस्ट.